पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात आज तब्बल 3 आंदोलनं झाली। रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे अशी आंदोलकांची मागणी आहे। नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी आज अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात तब्बल 3 आंदोलनं झाली। सिन्नरमध्ये आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर आंदोलन झालं, तर संगमनेर आणि हिवरगाव पावसा या ठिकाणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यासह पुणे नाशिक रेल्वे कृती समितीनं चाकणमध्ये आंदोलन केलं, तर मंचरमध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन पार पडलं। तब्बल 16,000 कोटी रुपयांचा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प आहे। नारायणगावच्या JMRT दुर्बिणीला धोका निर्माण झाल्यानं या प्रकल्पाचा मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय झालाय। तर पुणे चाकण राजगुरुनगर मंचर नारायणगाव आळेफाटा संगमनेर सिन्नर नाशिक असा हा मूळ मार्ग आहे। तर रेल्वे मंत्रालयाकडून नाशिक शिर्डी पुणतांबा आणि अहिल्यानगर चाकण अशा पर्यायी मार्गाचं सर्वेक्षण करण्यात आलं। या नव्या सर्वेक्षणामुळे खेड आंबेगाव जुन्नर संगमनेर सिन्नरच्या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे। दरम्यान सिन्नरमध्ये आज सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती। या आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ आजेही सहभागी झाले होते। यावेळी तांबे यांनी मंत्री गिरीश महाजन यांना फोन करून समस्याही मांडल्या। कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निकाल जो आहे त्या कमिटीचा तो 60 दिवसात लागला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट कमिटीने दुसरं आमची मागणी अशी आहे की कमिटीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा पण विचार केला पाहिजे। बरोबर आहे। या 2 मागण्या आहेत भाऊ, तर तुम्ही सांगा काय करायचं। नक्की त्याचा 100% विचार होईल। मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा सांगतो, कमिटीला सांगतो 60 दिवसाचा निकाल द्यायचा आहे। सगळा काय असेल तो अहवाल द्यायचा आपला। हो, काय अडचण नाही। जनसुनवाई झाली पाहिजे भाऊ, कमिटी गावोगाव तालुक्यात आली पाहिजे। नक्की आपण तसे कमिटीला सांगतो मी, ते सगळं आपलं ऐकून घेतील। भाऊ, आता मला CM साहेबांचा पण काल रात्री फोन होता, त्यांचं पण म्हणणं तेच आहे। पण तुम्ही हे थोडंसं तुमच्या प्रशासनाला सांगा की आम्हाला लेखी देऊन टाका की जनसुनवाई होईल आणि 60 दिवसाची मुदतवाढ देणार नाही, अशा 2 गोष्टी आम्हाला लेखी देऊन टाकायला सांगा। हो, लेखीच्या शब्दात मी तुम्हाला लेखी देऊन टाकतो, पण तुम्ही संपवा, काय अडचण नाही। माझा शब्द मी तुम्हाला लेखी देतो। तर पुढे या आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। दरम्यान यावेळी पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांनाही ताब्यात घेतलं। तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात नाशिक पुणे महामार्गावरील हिवरगाव पावसा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर प्रशासनाला निवेदन देत हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय।